मात्र माननीय श्री नथुराम कृष्ण वाघमारे यांच्या हस्ते यांच्या हस्ते देण्यात येईल। तर कृपया सचिन मिरकुटे तुम्ही इथं समोर थांबायचं। सचिन मिरकुटे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला मोठे वेनगाव संघ आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे वेनगाव बी संघ आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे राजमाची संघ आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे मांडवणे संघ। तर मांडवणे संघाच्या संघनायकांनी ट्रॉफी घेण्यासाठी कर्णधाराला पाठवायचं आहे आणि ती मात्र माननीय श्री नथुराम कृष्णा वाघमारे यांच्या हस्ते देण्यात येईल। रोहित वाघमारे रोहित वाघमारे अरे जरा एक सेल्फी खेचायची यांची। लहान पोरगा आहे त्याला काय तेवढं जमत नाही। तसंच तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय राजमाची संघ। तर राजमाची संघाच्या संघनायकांनी ही ट्रॉफी तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मात्र घेण्यासाठी यायचं इथे। तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो राजमाची संघ तो मात्र माननीय श्री अतुल केलेटकर आणि संदीप शेठ गजमल आणि सरपंच साहेब अभिषेक यांच्या हस्ते देण्यात येतोय। तसेच द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय वेनगाव बी संघ। तर अभिषेक भाई गायकर इथं मात्र देखील उपस्थित आहेत। तर वेनगाव बी संघाने मात्र सर्वांनी मिळून मात्र एक सेल्फी खेचायची। तसेच द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय वेनगाव बी संघ एक छोटे छोटे पांडवज आणि आज मात्र फायनल मध्ये थोडासा पराभूत होतोय परंतु काही दुःख होत नाही कारण तर विरोधी टीम मात्र देखील आपलीच होती। तर दोन्ही टीम मात्र फायनल मध्ये मजल मारली आणि मोठ्या टीमने मात्र देखील पहिल्या क्रमांकाचं मात्र पारितोषिक पटकावलं आणि हे दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मात्र देखील छोट्या छोट्या पांडवांनी मात्र कमावलं। चांगलं प्रदर्शन मात्र देखील पाहायला मिळालं। 4 दिवसाचे सामने होते आणि चांगल्या पद्धतीने मात्र देखील पार पडले हे सामने आणि येणाऱ्या सर्व संघांनी मात्र देखील आम्हाला चांगलं सहकार्य केलं। तर खूप खूप धन्यवाद खूप खूप आभारी आहे मी वेनगाव संघाच्या तर्फे। जय
आणि तसंच फायनलमध्ये मात्र मजल मारले ती म्हणजे वेणगाव ए संघाने. तर वेणगाव संघाने मात्र इथं व्यासपीठाच्या सभेवर यायचं आहे पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी घेण्यासाठी.